नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी आहे. भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकले होते. पीएम किसान योजनेअंतर्गत कोणते मोबाईल नंबर आहेत ते माहीत नव्हतं. त्यामुळे स्टेटस पाहताना भरपूर अडचणी येत होत्या. आता ती अडचण दूर झालेली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी आता आपल्या पीएम किसान योजनेचा जो काही मोबाईल नंबर आहे तो अपडेट करू शकतात आणि चेंज सुद्धा करू शकतात. या व्हिडिओमध्ये हा मोबाईल नंबर कशा पद्धतीने चेंज करायचा ते पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, नंबर अपडेट करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्हाला माहित असेल. या वेबसाईटवरती आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, नवीन आलेला आहे, अपडेट मोबाईल नंबर हा ऑप्शन आहे. अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या बॉक्स आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीने अपडेट मोबाईल नंबरसाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. सर्च बाय, पहिला आहे रजिस्ट्रेशन नंबर, दुसरा आहे आधार नंबर. तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर टाका. रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर हा बॉक्स आहे त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकता. जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर. त्या आधार नंबर ऑप्शनवरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर खाली आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. आधार कार्ड नंबर प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो. तर आधार नंबर टाकून इथे आपण सर्च करणार आहे. आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा विचारलाय. कॅप्चा म्हणजे त्या बॉक्समध्ये जसं दिसते तसं टाकून सर्च बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर गेट आधार ओटीपी हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. लक्षात ठेवा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही ही प्रोसेस करू शकता. गेट आधार ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता ओटीपी हॅज सेंट युअर आधार रजिस्टर मोबाईल नंबर. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी पाठवण्यात आलाय, तर ओके करायचं आहे. आणि जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे विचारला, एंटर आधार रजिस्टर मोबाईल ओटीपी. तर या बॉक्समध्ये ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती खाली क्लिक करायचा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली फार्मरच्या डिटेल्स येतील, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर येईल, शेतकऱ्याचं नाव येईल, शेतकऱ्याचा अगोदर कोणता मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर इथे पूर्ण दाखवला जाईल, आधार नंबर, जेंडर दाखवला जाईल, जन्मतारीख दाखवली जाईल. सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायची. अगोदरचा मोबाईल नंबर कोणता आहे ते दाखवले जाईल आणि खाली आता न्यू नंबर टाकायचा आहे. खाली पहा, एंटर न्यू मोबाईल नंबर. आपल्याला जो काही नवीन मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, नवीन मोबाईल नंबर जो अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि इथे गेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक 4 अंकी ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी तुम्हाला खाली या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचा. तर मी ते टाकून घेतो. लक्षात ठेवा, पीएम किसानला जे जे नंबर असतील ते नंबर न टाकता जे नवीन नंबर आहेत ते टाकायचे. तर इथे ओटीपी टाकून व्हेरीफाय केले. तुम्ही पाहू शकता आपला क्लिक हिअर फॉर अपडेट्स वरती क्लिक करायचंय. तर इथे आपला नंबर रजिस्टर झालेला तुम्हाला दिसेल. युअर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता. अशा पद्धतीने मोबाईल नंबर पीएम किसानचा अपडेट करू शकता. महत्त्वपूर्ण अपडेट होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.